भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलंय. निमित्त ठरलंय या गीतामधील भगवा हा शब्द. निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं विशेष प्रचार गीत तयार करण्यात आलं. हे गीत अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या लोकप्रिय कलाकारांनी गायलं. मात्र आता हे गीत प्रचारासाठी वापरायला परवानगी नाकारण्यात आली आहे. महापालिकेवर भगवा अन भगव्यासाठी कमळ. धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग हा खरं रंगनिरपेक्ष असायला हवा, पण भाजपानं सादर केलेल्या प्रचार गीतामध्ये भगवा शब्द आला म्हणून निवडणूक आयोगाने या गीताची मान्यता परवानगी नाकारली आहे. खरं म्हणजे भगवा शब्दाबद्दल आक्षेप घेण्यासारखं काय? या ठिकाणी जर हिरव्या मातीत मातीत असा शब्द असता तर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असता का? उबाठासह इतर सर्व विरोधी पक्षांना भगवा आणि श्रीरामाची ॲलर्जी आहे, वावड आहे, तर आम्ही काय करणार? तुम्ही भगवा किंवा श्रीराम शब्द वापरले म्हणून परवानगी जरूर नाकाराल.